ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. प्रभाग 41. मी हनुमंत गुले, मुंबईवाडीचा रहिवासी. तर या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर विकास तुम्ही पाहिला असेल की आम्ही वारंवार टॅक्स भरून किंवा पाणीपट्टी भरून पाण्याचा तर सगळ्यात 12 वाजलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्नच इथं पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की ह्या मादेवाडीमध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. 2 DP रोड झालेले, पण त्या DP रोडमध्ये कोणच लक्ष घालीत नाही आहे. शेतकऱ्यांना समजा DP रोडला त्यांची जागा जाते तर त्यांना त्यांचा काय मोबदला आहे तो देण्यात यावा, याबद्दल तर कोणच चर्चा करीत नाही आहे. आणि तो रोड झाल्याने तर हा जो मेन रोड आहे मुंबईवाडी गावठाणातला, मादेवाडी गावठाणातला, तर तो रोड मोकळा होणार आहे. तर त्याच्यावरती बोलण्याची कुणाची ताकदच होईना. सगळ्यांनी सांगतात की मी विकास करणार, मला तिकीट पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहे. आमच्या इथं गेलं तर ग्रामपंचायत म्हणला ह्या मार्गोस हाईट्सपाशी एक ब्रिज आहे. त्या ब्रिज पाशी, तो ब्रिज ग्रामपंचायतच्या काळातला आहे. तिथे आता पाहिलं तर तुम्ही 2च गाड्या बसतात. पण त्या ब्रिजचं सुद्धा अजून जर 40 वर्षात काम होऊ शकत नाही मेन रोडचं, तर कसला विकास आहे हा? काय करते पुणे महानगरपालिका? वैयक्तिक मला कोणावर टीका करायची नाहीये. तुम्ही आज हे सिमेंटचं जंगल उभं होत चाललेलं आहे, सोसायट्याचं होत चाललेलं आहे. तुम्ही यांचं नियोजनच नाही यांच्याकडे. ह्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी जर कॉर्पोरेशन यांना सँक्शन का देत आहे? जर त्यांना पाणी तुम्ही देऊ शकत नाहीये तर तुम्ही सँक्शन पण थांबवा ना. जी बिल्डिंग झाल्यात आता त्यांना पाणी पहिलं द्या आणि मग बाकीच्याला परवाने द्या. परवाने द्यायचे तुमच्याच हातात आहे आणि सँक्शन पण करायचं तुमच्याच हातात आहे. तर तुम्ही ते का करीत नाहीये? महत्वाचा हा विषय. तुम्ही त्या पहिल्या सोसायटीला पाणी जाते का त्याची साक्षीभूती घ्या आणि नंतर दुसऱ्याला परवाना द्या. परवाने थांबवा उलट आता. आणि ज्या गावामध्ये गावठाणांमध्ये तुम्ही वारंवार लोक म्हणजे यांचं आयुष्य इथं गेलेले, लहानाचे मोठे गेले. आता आज आमचं 40 वर्ष इथं गेलेले. तुम्ही तिथं आम्ही टॅक्स भरतोय, सगळं पाणी आम्हाला मिळणार नाही, रस्ता नाहीये. तुम्ही आता पाठीमागं दाखवलं तर बघा ट्रॉफिकचा विषय किती. रोज सकाळी घराच्या बाहेर निघाले की ट्रॉफिक. कडनगर चौक असन, उंडरी असन, पिसुळी रोड असन, ह्याच्यावर कोण बोलनाच. फक्त मी हे केलंय आणि मी ते केलंय, म्हणजे याचा अर्थच आम्हाला समजणारा काहीच नाहीये. तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरला तर ह्याचे सगळ्यात मोठाले प्रॉब्लेम आहेत. एवढल्या मोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत. सोसायट्यांना पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांना बाकी काही नाही पाहिजे. त्यांच्या अंतर्गत सगळ्या सोसायट्यात सगळे कामं चालू आहेत, पण पाण्याचा सगळ्यात मोठा विषय. मला एक कॉर्पोरेशनला आणि इथल्या स्थानिक लोकलची कोण लोक असतील प्रश्न होता. इथं जे आहे माझी जे म्हणजे चालनगरचे होते ते माहितीमधले होते, माहितीचे महापौर होते, तरी पण इथं पोहोचू शकले नाही का? समज सोडू शकले नाही. मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि इथं आमचे पण नगरसेवक होते, पण आम्हाला कालावधी कमी मिळाला. 5 वर्ष मिळाला. 5 वर्ष सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आमच्या नगरसेवकांनी काय केलं? आमच्या नगरसेवकांनी एक इथं अग्निशामक नव्हतं, एक अग्निशामक बांधून दिलं. त्याच्यानंतर आमच्या नगरसेवकांनी तिथं एक गोपीनाथ मुंडे गार्डन मोठं तयार केलं. अशा बारीक गोष्टी केल्या. या 5 वर्षात आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाहीये भारतीय जनता पार्टीला. त्यामुळं आमचा थोडा विकास कमी झाला. आता इथून पुढे जर आम्हाला अजून कोणी संधी दिली आणि आम्ही जर काय केलं तर ह्याच्या पुढे आम्ही काम करू. इथं कसं वाटतं एकंदरीत चेहरा आहे मोदवाडी इथला, कसं कोणतं पॅनल येईल, काय येईल? तुम्ही आता विकासावर जर बोललं तर कुठला पॅनेल येईल तेव्हा? तुम्ही विकासावर लोक बोलणार आहे तुम्हाला? इथं सुज्ज लोक राहतात. कमीत कमी 1,19,000चा वार्ड आहे. तुम्ही याचा विचार केला का? बाहेर म्हणजे आमचे जी फॅमिली आहे मुंबईवाडी गावठाणातली, ती निकाली ठरते. हे कमीत कमी 2200-2300 मतदार आहेत. पण तुम्ही जर त्यांनाच विकास देऊ शकत नाहीये, तुम्ही अर्धा तास आणि 1 तास गावांना पाणी देताय, तर त्याचा मोठा सगळा फटका बसणार आहे. यांना काय लागतंय? प्रत्येकाचे सगळे, पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने पाहिल्या पाहिजे, तर या गावात खरा विकास झाला कळेल. म्हणजे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का? तेच आपले रेग्युलर चालू राहते. नवीन संधी माझं तरी वैयक्तिक माझं मत आहे की नाही देऊ शकत. अच्छा, चालू जे बीजेपी पॅनल आहे, महायुती चालू, शिवसेना, सगळे जे आहे ते जुनीच लढवतील आणि लढवता की नाही इथून पुढे जी कोण बसन किंवा काय येईल चांगलं काम करणारे, त्यांनी माझं एकच मत आहे की ह्या सोसायट्यांचा विषय पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. येवणले आता तुम्ही रहेच्या चौकात गेले, इथं गेले, येवणल्या बिल्डिंगी झाल्यात, पण त्यांना पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण तो पाण्याचा प्रॉब्लेम हा कॉर्पोरेशन सोडू शकतं. आणि कॉर्पोरेशननी काय केलं पाहिजे याला, की कॉर्पोरेशननी पहिले यांना सँक्शन थांबवले पाहिजे, यांना पाणी मिळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर हा सगळ्यात मोठा विकास होईल. इथले आमदार तुपे आहेत, खासदार कोल्हे आहेत, किती पक्ष वेगळा असत पण ते काय विचार कोल्हे तर आम्हाला पाहिलंच मिळले नाहीये.
आम्ही भारतीय जनता पार्टीची लोक असता की नाही, आम्ही दोनदा लोकांना त्यांच्यासाठी मतदान मागायला गेलोय. त्याच्यानंतर घड्याळाला आणि त्याच्यानंतर यांना पण मतदान मागले चेतन पाटलांना. पण आम्हाला हेच सांगायचं की हा विकास कुठतोय. आता अग्निशामकची गाडी तिथं आहे ना, आता होऊन 5 ते 8 वर्ष झालेत. तर त्याच्यानंतर त्याच्यात अग्निशामकची गाडी आहे ना, ही दुर्दैवी आहे या गावाची. जर एखादी दुर्घटना घडली तर कोंढव्यातून नाही हडपसरमधून गाडी येतो होतं, इकडे राख रांगोळी होईल सगळ्यांची. याला जबाबदार कोण आहे? इथं एक गाडी आणताय ना, एक मला म्हणतो काय बजेट टाकून गाडी आणताय. तुम्ही सांगताय सगळेजण एवढं बजेट आले, एवढे कोटी रुपये आले, गेले कुठं? वैयक्तिक बोललो तर वैयक्तिक एखाद्या नगरसेवक टीका होईन आमच्याकडून, पण आम्हाला त्या गोष्टी बोलायच्या नाही. पण विकासाचं बोललं तर आमच्या ह्याच्यातले 5 मुद्दे महत्वाचे. सोसायट्यांना पाणी देणं, गावठाणाला पाणी देणं, आणि रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कचरा, हे तर होतच राहत असतात. पण या सगळ्या गोष्टीचा मोबदला म्हणजे पाणी. आम्ही टॅक्स भरतोय, आम्हाला हे सगळं द्या. आमची एवढीच विनंती आहे.